उल्हासनगर कॅम्प 4 मधील सुभाष टेकडी आणि कुर्ला कॅम्प परिसरातील नागरिकांनी अखेर एक मोठा दिलासा मिळवला आहे। उल्हासनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिक पाण्याच्या अनियमित वेळांमुळे प्रचंड त्रास सहन करत होते। वेळी अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना रोजच्या जीवनात तारेवरची कसरत करावी लागत होती। मात्र या समस्येवर संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता समाधानकारक तोडगा निघाला आहे। संस्थेच्या आणि आमदार बालाजी किनीकर यांच्या वारंवारच्या निवेदनांमुळे आणि महानगरपालिकेशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर अखेर सुभाष टेकडी आणि कुर्ला कॅम्प परिसरातील पाण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे। ही वेळ 15 दिवसांनंतर अंमलात येणार असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे। या निर्णयानंतर परिसरात आनंदाचं वातावरण असून मनसेचे ॲडव्होकेट प्रदीप गोडसे, शिवसेनेचे संदीप डोंगरे, संविधान संस्थेचे भाई रोगरे, संजय वाघमारे, विजय पवार, वंचितचे दिवाकर खळे, सुरेश देशमुख, प्राध्यापक सुरेश सोनवणे आणि प्रशांत चंदनशिव, संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। मुख्य संपादक भाई संजय वाघोदे, युगांधर महाराष्ट्र। सुभाष टेकडी भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती, रात्री बेरात्री कधीही या ठिकाणी पाणी यायचंय। आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं, या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता आणि गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बहुउद्देशीय संस्था ही त्याच्यामागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे। आणि सुभाष टेकडी रहिवासींनी हा आनंद, आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी, पाण्याची निश्चित वेळ जी 9 आणि 10ची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेत पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर या ठिकाणी सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ। आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे, मी अनेक दिवसांपासून बघतोय की ही संस्था लोकांच्या हिताचं हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल, जिथे कुठं त्यांची गरज पडते त्या तिथे धावून जातात। आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढ्याला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज दिनांक 2 रोजी आज सुभाष टेकडी परिसरातील संविधान बहुउद्देशीय संस्था आणि आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व सुभाष टेकडीमधल्या आणखी काही मंडळ आहेत, 10चा रहिवासी संघ वगैरे, अशा बऱ्याच लोकांनी पाण्यासाठी प्रश्न उचलला होता की निश्चित वेळ करण्यात यावी, कारण रात्री 12-1ला जे पाणी यायचं किंवा कधी 2ला यायचं, तर हे पाण्याचा प्रश्न ही निश्चित वेळ व्हावी यासाठी खूप पाठपुरावा केला होता सर्व संस्थेने। आणि आज आम्हाला उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाण्याची वेळ ही निश्चित झाली असं आश्वासन पत्र मिळालं आणि येत्या 15 दिवसांमध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे। या पत्रामध्ये सुभाष टेकडीतले डिफेन्स कॉलनी, भीमशक्ती, 10चा बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाईड स्कूल याची वेळ रात्री 9 ते 10 1 तास, तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, गुरुद्वारा विभाग, साईबाबा नगर, आम्रपाली नगर, पंचशील नगर या ठिकाणी रात्री 10 ते 11 अशी वेळ महानगरपालिकेने आम्हाला निश्चित करून दिली आहे। तसेच आमचे अध्यक्ष संविधान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भाई रोगरे यांनी सुद्धा बराच पाठपुरावा केला। पुढची माहिती भाई रोगरे सर तुम्हाला देतील। सुभाष टेकडी परिसराला एक आज आनंदाची बातमी अशी द्यावीशी वाटते की या विभागातून वर्षानुवर्ष पाण्यासाठी फार सगळ्यांचे हाल झालेले आहेत। रात्री बेरात्री कधीही मध्यरात्री पाणी सोडलं जायचं, महापालिकेला प्रत्यक्ष सगळेजण भेटत होते। आमचे बालाजी किनीकर आमदार, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी महापालिकेशी संपर्क करत होते। आमचे संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संजय वाघमारे असतील, वंचितचे दिवाकर खळे असतील, आमचे मनसेचे प्रदीप गोडसे असतील, सतत आम्ही महापालिकेशी संपर्क साधून मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर कधी आंदोलनाची धमकी देऊन, कधी प्रत्येक गोष्टीत हे करून जनतेच्या मागणीसाठी पाणी वेळेवर सोडण्यासाठी, कारण हा मध्यमवर्गीय विभाग आहे, आमची दलित वस्ती असलेला विभाग आहे, ह्या ठिकाणी नोकरी धंद्याला जाणारी लोक आहेत, त्यांना रात्री 2-3ला पाणी आल्यानंतर सकाळी पुन्हा जाण्यासाठी इतके हाल व्हायचे आमच्या माता भगिनींच्या। त्यासाठी संविधान बहुउद्देशीय संस्था आणि बालाजी किनीकर साहेबांच्या सहयोगाने आम्ही महापालिकेशी सतत प्रश्न उत्तरं केली, त्यांना भेटलो त्यांच्या वतीने। त्यानंतर आज त्याला
एक मूर्त स्वरूप लागलेलं आहे आणि माननीय आयुक्त साहेब महापालिकेच्या वतीने त्यांनी आपल्याला संविधान बहुउद्देशीय संस्थेला एक पत्र दिलेलं आहे की येत्या 15 दिवसात आपण रात्रीची वेळ एक फिक्स केलेली आहे 9 आणि 10 दोन विभाग येतात सुभाष टेकडीमध्ये. एक डिफेन्स महात्मा फुले कॉलनी 10चा आणि दुसरा विभाग येतो आम्रपाली साईबाबा नगर पंचशील नगर. तर ह्या दोन विभागाला 9 वाजता आणि 10 वाजता अशा पद्धतीची वेळ वाटप दिलेली आहे. येत्या 15 दिवसात ह्याचं सुरळीतपणे कसं वाटप होईल हे महापालिका बघणार आहे. त्यामुळे मी संविधान बहुउद्देशीय संस्था, आमदार बालाजी किनीकर, संजय वाघमारे साहेब, दिवाकर खळे, प्रदीप गोडसे आणि आमचे संदीप डोंगरे या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करेल का आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि ह्यापुढे माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेने आपल्याला न्याय दिलेला आहे एवढं बोलतो. आणि पाण्यासाठी आपण हा लढा जर थांबवला, त्यांनी जर ह्यामध्ये पुन्हा दिरंगाई केली तर हा लढा असाच चालू करू आणि तीव्रपणे चालू करू.